नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा पंपिंग रोड सायपार्क एकदंत हा कॉलनी आहे. ह्या ठिकाणी कमीत कमी या आजू पलीकडच्या गल्लीमध्ये ह्या गल्लीमध्ये 5 ते 6 घरफोडी झालेले आहे. आणि फक्त चोर हा लक्ष जे करत आहे घर फोडायचं, फक्त बंद घरच ते तोडायचं लक्ष करत आहेत. ज्या घरी म्हणजे ते राहतात पब्लिक, त्या घर कधीही तुटत नाहीये. जे घर बंद आहेत तेच तुटलं जातं. आता ह्या ठिकाणी ताई, ही रात्री घटना थोडंसं किती वाजता झाली, कशी झाली, आणि थोडंसं व्यवस्थित बोलून द्या थोडंसं. हे साई पार्क एकदंत रेसिडेन्सी कॉलनी आहे. हे माझ्या भावाचं घर आहे. ते घरी कानबाईला त्यांचे शेजारी आणि ते कानबाईच्या उत्सवाला घरी गेलेले असताना रात्री 3 ते 4 या दरम्यान इथं घरफोडी झालेली आहे. त्यांचं घरातले कपाट वगैरे सगळे फोडून सर्व सामान नेलेलं आहे आणि कोणी घरी नसताना ही घरफोडी झालेली आहे. तर आमचं सर्वांचं असं म्हणणं आहे की या घरफोडीचे चोर आहे त्याला पकडून त्याला कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याला अशी शिक्षा देण्यात यावी की दुसऱ्या चोरांनी पण अशी हिंमत करायला नको आणि पब्लिक थोडी सेफ राहायला पाहिजे. यावर काहीतरी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. ताई, असे रात्री किती घर फुटल्याचा अंदाज आहे का तुम्हाला माहिती आहे? आम्हाला जेवढं माहिती पडलं तरी 6 ते 7 घर इथं फोडलेले आहेत. म्हणजे एका रात्रीच म्हणजे 1 ते 1.5 तासात हे झालेलं आहे. बरं, आता तो हे जे रात्री हे एवढे एक घर फुटलंय, थोडंसं दहशतमध्ये आहे का, वाटते तर भीतीचं वातावरण आहे का? भीतीत आहेच, कारण एक रात्रभर पण आम्ही कुठे जाऊ शकत नाही. इमर्जन्सी वगैरे आले तर जावंच लागतं, पण मग या भीतीने आम्ही घर पण सोडू शकत नाही. असं वाटतं की आता घरीच राहावं, काही काम असले तर ते पण आम्ही सोडून द्यावे असं वाटतं. तर ताई, हे बी ताई आहेत. आता तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यावर पोलिसांनी काय केलं पाहिजे लवकरात लवकर? बहुतेक लोक आता घरात एकटेच राहतात, तर पोलिसांनी कडक कारवाई करून लवकरात लवकर चोरांना पकडण्याची हे करावं बा. कारण जेणेकरून त्या फौजीच्या बाहेर राहतात एकट्या दुकट्या, तर त्यांना भीतीचं वातावरण आहे, तर मग ते भीतीने राहतील, झोपतील का लक्ष ठेवतील रात्रभर जागून. तर लवकरात लवकर त्या चोराला शिक्षा व्हायला पाहिजे. आता हे सगळं फक्त बंदच घर फुटलेले आहेत का? हो, बंदच घर फुटलेले आहेत. मग आता हे घरवाले कुठे गेलेले होते? सगळे घरवाले ते कानबाईचा उत्सव होता गावावर, त्यांच्या तिथं गेलेले होते, रात्रभरच गेलेले होते. या ठिकाणी भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहेत. कुठं ना कुठे त्यांचा एक रोष होता किंवा पोलिसांना लक्ष दिलं पाहिजे आणि कुठे ना कुठे चोर सापडला पाहिजे आणि त्याच्या कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या चोराची हिंमत झाली नाही पाहिजे असं म्हणणं आहे. आणि हे जे बंद घरं आहेत वारंवार तुटले जातात, वारंवार ही घटना होत राहतात, फक्त बंदच घर तुटत आहेत. तर ह्या ठिकाणी जर अशा घटना वाढत असतील, अशा घटना होत असतील, तर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. कॉलनीमध्ये हे आपले काका राहतात, ह्याच ठिकाणी राहतात. काका, रात्री घटना कशी घडली, कुठं घडली, किती वाजता घडली, तुम्हाला सगळं जे माहिती आहे ते सांगा थोडंसं. मी सकाळी 3 वाजेला उठलो. 3 वाजेला उठलो, खिडकीत बसतो. खिडकीवर काच लावलेले असतात. तो आला तिकून आला आणि जसं हे गेट आहे त्या गेटवरून उडी मारून इकडं घर बंद आहे ना, त्या घरी येणार होतो. आणि माझं ध्यान गेलं, मी खिडकीचा काच असा धीरे लोटला, त्यानंतर आवाज ऐकून उडी मारून दिली वापस उडी मारून म्हटलं पळून देईल. मी जोरदार आला मारला, पकड 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 म्हणून असं जोरदार आला मारला. तुम्ही आवाज मारला त्यांना? मी आवाज मारला, तो पळाला. मग मला असं वाटलं इकडे गेला काय. मग मी गेट उघडलं, गेटची चावी लावलेली होती, गेट उघडलं आणि बाहेर आलो. तर इकडे पाच गेलो. मी इकडे पाच गेलो, काय दिसलं नाही. मग तुम्ही शेजारी पाजाराला उठवलं नाही का? एकटाच फिरतायत? मी एकटा फिरतोय ना, मी एकटाच फिरतोय. नाही, जर असं चोराचं ठिकाण, त्याच्या हातामध्ये हत्यार असतं, त्याच्या हातामध्ये काही असतं तर मला ठीक आहे, आदत आहे, पण कुठं ना कुठं रात्री बेरात्री जर बाहेर निघत असताना शेजाराला आवाज द्यायचा, त्याला सोबत घेऊन बाहेर. जोरात आरळ्या मारल्या, कोणी उठलं नाही उठलं. मी जोरात आरळ्या मारल्या. आता लोक उठता नाही उठता, म्हटलं जाऊ द्या. यांना सुद्धा चोर रात्री थोडक्यात खिडकीतून त्यांनी बघितलं, आवाज मारला जोरात. त्यांनी चोर चोर असा आवाज मारल्यानंतर तो तिथून गायब झाला. तरी बी हे ह्या गल्लीतून त्या गल्लीत यांनी तिकडे ते बघत फिरलं, तरी तो चोर त्यांना दिसला नाहीये. नंतर त्याला आवाज मारला, चोर चोर म्हटल्यानंतर तो पळून गेला. तरी हे काकांनी हिंमत करून एकटे बाहेर आलेले आहेत आणि चोराला ते बघत होते. तरी बी काकांना ते सांगितलं, चोर म्हटल्यानंतर त्याच्या हातामध्ये काही हत्यार असतात, ते कुठं ना कुठं त्यांनी यांनी सुद्धा बाहेर निघण्याच्या पहिले स्वतःची काळजी घेतली पाहिजे, शेजाऱ्यांना उठवलं पाहिजे, सोबत घेऊन बाहेर जायला पाहिजे. कारण ते चोर आहे, त्याला जीव वाचवण्यासाठी तो कधीही केव्हाही त्याच्या म्हणजे आपण त्याच्यासोबत सावध राहायला पाहिजे.
असं मला वाटतं. हा रात्री ह्या CCTV कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की ज्यावेळेस तुम्हाला हा गेट दिसतोय, ह्या गेटच्या पलीकडे तो वाकून बघत होता. आतमध्ये त्याला दिसून आलं की घरामध्ये लाईट दिसतोय, म्हणजे ह्या घरामध्ये रहिवासी आहेत. लगेच ह्याने इथलं सोडून दिलं आणि ह्या रोडला इकडे पलीकडे तो असा इकडं निघून गेला आणि ह्या पलीकडच्या कॉलनीमध्ये त्यांनी 7 ते 7 घर तुटलेलं आहे. मी अनिल बेलदार, हे माझं घर आहे आणि या ठिकाणी रात्री 2:53 मला समजलं की या ठिकाणी कोणीतरी आलेलं आहे. हा जो कॅमेरा आहे या कॅमेऱ्यामध्ये मेसेज सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममधून जो कोणी ह्युमन डिटेक्ट म्हणजे मानवी जर कोणी आला आणि तो जर रात्रीच्या वेळेस आला तर तो डिटेक्ट होऊन लगेच तो कॅमेरा मला सूचना करतो आणि कोणीतरी आलेलं आहे हे मला त्याच वेळेस समजलं आणि नंतर माझा समजतं, पण नंतर माझा डाटा बंद असल्यामुळे मला ते उशिरा समजलं आणि त्यामुळे तो निघून गेला इथे. किती वाजता आले म्हटलं रात्री? 2:53. तर एक वाटत नाही का तुम्हाला हे चोर सुद्धा पोलिसांना चॅलेंज करत आहेत असं वाटत नाही का तुम्हाला? 100% तुम्ही म्हटल्याप्रमाणे या विषयामध्ये तथ्य आहे. आता ज्या भागामध्ये एकदम तर रेसिडेन्सीमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत, अगोदर 6-8 महिन्यापूर्वी तिथं अगोदरही चोरी झालेली होती. चोर पोलीस प्रशासनाला चॅलेंज करत आहे. मात्र माझं असं म्हणणं आहे की पोलिसांनी यापुढे या गोष्टीमध्ये सतर्क राहावं आणि आपली गस्त वाढवावी, नागरिकांना आवाहन करावं. नागरिकांची पण एक काळजी आहे भुरे साहेब, तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. ज्याप्रमाणे दुपारी हे सतत फेरीवाले फिरत असतात, नेमकं ते सतत तुमचं 2-3 दिवस घर बंद असतात, घराची टेहळणी करतात. मात्र पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. या गांभीर्याने लक्ष देऊन गस्त वाढवली पाहिजे आणि चोऱ्या थांबवल्या पाहिजे. तर कान्होबाईचा मोठा सण आहे आणि त्यांना घरी गावी जावंच लागेल. मूळ गावी त्यांचा सण एवढा मोठा सण असल्यामुळे कान्होबाईचा ते घरी जाणारच आहेत आणि गेल्यानंतर जर इकडे त्यांच्या इकडे घर जर फुटत असतील तर एकदम वाईट परिस्थिती आहे. कुठं ना कुठं पोलिसांना याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि गस्त वाढवली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.